नमस्कार, माझं नाव माधव महाजन। इथेच खाली माझं गाव आहे कोळथर। ही या बाजूला बुरोंडी गाव आहे। बुरोंडी गावातनं वर आले की जो परशुरामाचा पुतळा आहे तिथून हा सगळा रस्ता दाभोळपर्यंत जातो। हा रस्ता MSH4 म्हणजे हायवेच्या खालचा दर्जा असलेला हा रस्ता आहे। अंतुले साहेबांनी मंजूर केलेला। रेवस रेड्डी पैकी 40 वर्ष झाली। आज हालत बघा त्याची काय। एक एसटी जाताना मारामार आणि ह्याला हायवेचा दर्जा आहे। ह्या रस्त्याकडे कुणाचं लक्ष नाही। पण 19 साली ह्याला कार्पेट झालं। 2019 साली या रस्त्याला कार्पेट झालं आणि मग लॉकडाऊन होतं। त्याच्या दुसऱ्या वर्षी त्याच्या या रस्त्यापैकी काही भागातलं रस्ता खराब दिसायला लागला, म्हणून मी तक्रार केली आणि इथे जो चकचकीत भाग दिसतोय हे डांबर मारलेला तेव्हा सिलकोट केलेला भाग आहे। त्या बाजूला 2 ठिकाणी असा चकचकीत दिसतो। ह्या जो आता हे खड्डे भरतात त्यांच्या गणितान की जरा जरा रस्ता खराब व्हायला लागल्यावर त्याच्यावर सिलकोट द्या, त्याचं हे उत्तम उदाहरण आहे। हा रस्ता 19 साली झाला आणि हा भाग मला एका पावसानंतर खराब वाटायला लागला, म्हणून मी त्याच्यावर सिलकोट मारून घेतला। आता तिथून हा रस्ता बघा एकही खड्डा नाही। 5 वर्ष झाली तो चमकतोय आणि तेव्हा जो चांगला वाटत होता त्याची आता अवस्था बघा हे काय झालंय। त्याच वेळी जर ह्या रस्त्याला सगळ्याला जर नुसता सिलकोट दिली असती तर हा रस्ता चमकत राहिला असता। अजून हा तो जो आता स्कूटर आहे तो भाग अजून 2 वर्ष चांगला टिकेल आणि त्याला पुन्हा एकदा सिलकोट द्या ना। सिलकोटवर सिलकोट 5-5 वर्षांनी सिलकोट। खर्चच नाही रस्ता मेंटेनन्सचा, एवढं सोपं काम आहे। आता कधी हे लोक मनावर घेतात बघूया। SC जे मिलिंद कुलकर्णी आहेत त्यांना हा विषय पटलेला आहे। ते पूर्वी SC होण्यापूर्वी प्रधानमंत्रीलाच होते, तिथे त्यांनी मला वाटतं सूचना दिली की 5 वर्ष झाली की सिलकोट द्या। ते धोरण इकडे सगळीकडे तुम्ही राबवा। खड्डे भरा चांगले आणि सिलकोट देत चला। कुठेच रस्त्याला खड्डा दिसायला नाही, दिसतात कामा नाही। खड्डा पडतो म्हणजे काय, महाराष्ट्रभर रस्ते खड्डे मुक्त करायचा आता मी मनावर घेणार आहे। बघूया शासन अधिकारी आमचे आमदार किती सहकार्य देतात। भरत जातात हे बारीक सारीक खड्डे, ते भरत नाहीत आणि मग दरवर्षी खड्डे पडत असतात, दरवर्षी भरत असतात। त्याच्यावर माझा मार्ग असा आहे की हे खड्डे भरून झाले की त्याच्यावर एक सिलकोट द्यायचा। सिलकोट दिला की 5 वर्ष रस्ता ठणठणीत राहतो। इथे त्याचं उदाहरण आहे। हा जो भाग आहे काही 50 मीटर असेल, तो बघा कसा चमकतोय, त्याच्यात एक पण खड्डा नाही। इथे हा जो रस्ता आहे इथे खड्डा नाही। हा आता पुढे गेला, इथे डांबर चांगलं असलं की खड्डे पडत नाहीत। पण हे रस्ते जे आहेत ना, हे बघा हे 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 इथे असं झालं, हे इथे आहे, हे इथे आहे, हे फुटतं जरा 2 वर्षांनी हे फुटणार। ह्याच्यावर जर सिलकोट दिला 5-5 वर्ष रस्ते टिकतात असा माझा अनुभव आहे। खात्याकडनं मला तसं सर्टिफिकेट आहे 2007 साली की मी तिकडे ह्याच रस्त्याला पुढे 1.5 किलोमीटर सिलकोट करून घेतला होता। तेव्हा तो 5 वर्ष चांगला टिकला। मला त्यांनी लिहून दिले की तुमचा प्रयोग यशस्वी आहे। माझी सगळ्यांना नम्र विनंती, आमदार साहेब असतील, योगेश दादा, सगळ्या लोकांना विनंती आहे की तुमच्या भागातले रस्ते जर फुटायला नकोसले, दरवर्षी खड्डे पडायला नकोसले, तर खड्डे नीट भरा आणि ते झाले की त्या लांबीला सिलकोट द्या। 5 वर्ष पुन्हा खड्डे पडत नाहीत, पुन्हा 5 वर्षांनी पुन्हा सिलकोट द्या। इतकं सोपं, कमी खर्चाचं आणि खात्रीचा इलाज आहे हा, पण कोणी लक्ष देत नाही। आता मला थोडीशी आता अशी जोर आलाय की आता या शासनाची पाठ धरतो आणि बघूया अख्खा महाराष्ट्र खड्डेमुक्त करायचं माझ्या मनात येतंय। हे लोक किती साथ देतात, आमदार मंत्री, हे मी सगळ्यांपर्यंत पोचवणार आहे पुन्हा एकदा। बघूया जर दिली आहे असे सिलकोट सगळीकडे। आता ते जे SC आहेत मिलिंद कुलकर्णी, त्यांना परवाच मी पत्र लिहून व्हिडिओ पाठवले आणि मेसेज केला की हे 2-4 इकडले रस्ते मी त्यांना सुचवले की हे आता खड्डे भरून झाले की त्याला सिलकोट करा। 5 वर्ष आम्हाला रस्ता चांगला मिळेल ना हा, आणि सगळ्या पर्यटनाच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचा हा भाग आहे। इथे खाली 1 किलोमीटरवर किनारा आहे। बुरोंडी झालं की आमचं कोळथर झालं की दाभोळ, सगळा हा इकडे आंजरला हरणे अतिशय महत्त्वाचा हा रस्ता आहे। बघूया काय करतायत।